सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। जी अविरत वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांना मागी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त कल्याणात अन्नदान। शिव सहकार सेवा सहकार संस्था मर्यादित, शिव वडापाव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन गणेश ताटे, दिगंबर गिराम, उपशहर संघटक विलास भोईर, सचिन सोष्टे, अरुण भागवे आणि समस्त शिवसैनिक यांनी केले। सर्व नागरिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला। कल्याणात काळा तलाव महोत्सवाला सुरुवात। 1000 विद्यार्थ्यांनी घेतले सोलर कुकरचे धडे। केशव सृष्टी, उत्तन भाईंदर व संवेदना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणातील काळा तलाव येथे काळा तलाव महोत्सव आणि महासूर्यकुंभाचे आयोजन करण्यात आले होते। खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार यांनी जलदेवतेचे पूजन आणि आरती करून काळा तलाव महोत्सवाला सुरुवात केली। यावेळी केशव सृष्टी संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर अलका मानके, कल्याण जनता बँकेचे अध्यक्ष मोहन आगारकर तसेच संवेदना संस्थेचे अध्यक्ष दीपक ब्रीद, विजया जाधव, प्रिया शर्मा इत्यादी मान्यवर उपस्थित होते। महासूर्यकुंभ या कार्यक्रमात कल्याणातील 21 शाळांमधील 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या विद्यार्थ्यांना केशव सृष्टी आणि संवेदना संस्थेकडून सोलर कुकर देण्यात आले। केशव सृष्टीच्या अध्यक्षा अलका मानके यांनी विद्यार्थ्यांना सोलर कुकरची माहिती आणि महत्त्व सांगितले। शाळेतील विद्यार्थ्यांकडून सोलर कुकरची जोडणी करून घेतली गेली आणि त्यात विद्यार्थ्यांना मॅगी शिजवून त्याचा आस्वाद घेतला। या सोलर कुकरची कल्पना विवेक काबरा यांची आहे। कुलस्वामिनी महिला मंडळ वेलफेअर असोसिएशन तर्फे घरेलू कामगार आयडी कार्ड वाटप आणि हळदी कुंकू समारंभ संपन्न। कुलस्वामिनी महिला मंडळ वेलफेअर असोसिएशन तर्फे महाराष्ट्र घरेलू कामगार आयडी कार्ड वाटप कार्यक्रम 18 जानेवारी सायंकाळी 5 वाजता डोंबिवली पश्चिम येथील जोंधळे महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली। या कार्यक्रमाअंतर्गत सर्व घरेलू कामगारांनी लाभ घेतला। तसेच महिला बचत गटाअंतर्गत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात नगरसेविका गुलाब रमेश म्हात्रे यांनी महिलांना सौभाग्याचे वाण देऊन हळदी कुंकू समारंभाला सुरुवात केली आणि सर्व महिलांना सौभाग्याचे वाण देऊन हळदी कुंकू समारंभ साजरा झाला। नवीन आयुक्तांच्या माध्यमातून प्रलंबित विकास कामे मार्गी लावू असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले। कल्याण डोंबिवली महापालिकेत नियुक्त झालेले आयुक्त हे राज्य सरकारच्या निर्णयानुसारच आले असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यामध्ये आज 10 नवीन व्हॉल्वो बसेस आल्या आहेत। शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर यांच्यासह शिवसेना भाजपचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली। कल्याण डोंबिवली महापालिकेत IAS दर्जाचा अधिकारी आयुक्त म्हणून येऊ नये यासाठी शिवसेनेने सरकारवर दबाव आणला का, हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता। त्याला त्यांनी राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगून त्यांच्यावर खापर फोडले। तर आज जे आयुक्त आलेले आहेत त्यांच्याकडून शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी काम करून घेतील। सध्या असलेल्या आयुक्तांच्या माध्यमातून आपण शहराचे काम करून घेऊ। शहरामध्ये विकासाचे जे प्रलंबित प्रकल्प आहेत ते मार्गी लावून असे त्यांनी सांगितले। पर्यावरण व उद्योग राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर MIDCचा कचरा गायब। कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ व डोंबिवली औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांचे कोणतेही लक्ष नसल्याने येथील औद्योगिक परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे तसेच कामगारांचे जीवन धोक्यात आले आहे। त्यामुळे आरोग्याला धोकादायक असणारे उद्योग बंद करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती। तसेच आजदे व गोळवली गावातील गावकरी आपला दररोजचा कचरा डोंबिवली अग्निशमन दलाच्या ऑफिस शेजारील मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या नेऊन टाकतात। तसेच कचरा तेथे जास्त झाल्यास
त्या कचऱ्यात जाळून टाकण्यात येते, त्याच्या धुराने परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते. त्यामुळे नागरिकांना उलटी, मळमळ आदी श्वसनाचा आजारांचा खूप त्रास होतो. अशा अनेक तक्रारी मंत्री महोदयांकडे आल्या होत्या. सदर तक्रारींवर उपाय म्हणून राज्यमंत्री पोटे यांनी 24 तासाच्या आत हा कचरा उचलण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार MIDCचे अधिकारी शंकर जगताप यांच्या आदेशावरून JCBच्या साहाय्याने आज येथील सर्व कचरा उचलून तळोजा येथे नेल्याचे सांगितले. दरम्यान ही बाब आजदे गावातील ग्रामपंचायत सदस्यांना कळताच त्यांनी एक पत्रकाद्वारे कळवले, आम्हाला कचरा टाकण्यासाठी MIDCने जागा उपलब्ध करून द्यावी, नाहीतर गावातील दररोजचा कचरा उचलण्याचे आम्ही बंद करू, असा इशारा देऊन जर जनतेचा उद्रेक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.